श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला उदगीर तालुक्यातील मलकापूर या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची कशी सजावट आणि हर एक दिवसाची कशी अरेंजमेंट केली जाते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला स्टार्टिंगला बघा किती छान सजावट केली आहे. मंडप घालून कमान केली आहे आणि त्यामध्ये प्रवेश करताना संत तुकाराम महाराजांची, विठ्ठल रुक्माईची, ज्ञानेश्वरांची फोटो लावलेले आहेत. बाहेरून मंदिराची फुलांनी सजावट केली आहे. खूपच छान वाटत आहे. मंदिराच्या आत पण गणपतीची फोटो, महादेव पार्वतीची फोटो, संत ज्ञानेश्वर महाराज आणि राम लक्ष्मणची फोटो आणि त्यांना पण फुलांनीच कमान केली आहे. जे खूप छान फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला सांगते सप्ताहातील हर एक दिवसाची सुरुवात कशी होते. तर सकाळी 7 ते 11 या दरम्यान पारायण असते. या पारायणमध्ये ज्ञानेश्वरी वाचतात. थोडक्यात पारायण म्हणजे एखाद्या धार्मिक किंवा प्रसादिक ग्रंथाचे, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने आणि श्रद्धेने केलेले विधीपूर्वक वाचन. आता हे पारायणच चालू आहे. पारायणामध्ये गावातील महिला, आजी, बाळ, लेकरं ज्यांना वाचता येते ते ज्ञानेश्वरी वाचायला बसले आहेत. तर मी म्हणलं, आमच्या इथं कसं असते, पारायणमध्ये ज्यांना पण प्रसाद वाटायचा आहे, प्रसादामध्ये फळं असले, फळामध्ये केळी, सफरचंद, जे पण आपल्याला फळ द्यायचं असेल ते फळ देऊ शकतो, नाहीतरी गोड शिरा. तर मी आज ठरवलं होतं की आज पारायणमध्ये मी 5 डझन केळी वाटणार होते. तर सर्वप्रथम मी देवांच्या समोर ठेवलं, मग नंतर ज्ञानेश्वरी समोर ठेवलं आणि महाराजांना पण दिलं. मग त्यानंतर हर एक सुपारी असते ज्ञानेश्वरीच्या समोर. तर मी त्यांना हळद कुंकू लावून सर्वप्रथम सर्वांची पूजा करून घेतलं. मग सर्वांच्या समोर केळी ठेवून आशीर्वाद घेतला. हा बघा, अशा प्रकारे करत होते. खूपच छान वाटत होतं. मग तिथे बसलेल्या आजींना, लेकरांना, महाराज लोकांना केळी वाटप केला आणि त्यांचा आशीर्वाद केला. हे असे केल्याने मनाला खूप शांती भेटते. बघा, खूप छान वाटते की आपण आज देवासाठी काहीतरी केलो म्हणून. सकाळी 11 वाजता पारायण संपलं की लगे महाप्रसाद असतो. महाप्रसाद कसं ठरवलेला असतो, हर एक दिवशी कोण देणार आहे, त्यांचे नाव, ते काय काय प्रसादामध्ये काय मेनू आहेत ते सांगतात आणि ठेवतात. आणि महाप्रसाद सर्व गावकऱ्यांना असतो. देवाचा प्रसाद खायला नशीब लागतं, म्हणूनच गावातल्या लेकमाती दूर दूरून येतात देवाचा आशीर्वाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. मग त्यानंतर ज्या महिलांना कीर्तन करायचं आहे ते येऊन कीर्तन करतात. मग दुपारच्या 2 वाजेपर्यंत कीर्तन चालू असतं. मग 2 नंतर कथा चालू होते. कथा आमचे जे जीवन महाराज आहेत ते कथा सांगतात. कथा म्हणजे काय, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा महान संतांच्या आधारित अभंग, ओव्या चरित्र ग्रंथावर सादर केल्या जातात. थोडक्यात म्हणजे कीर्तनच केले जाते. या महान संतांच्या चरित्राच्या कथा ऐकताना खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर हे होत आहे. अभंग वाचताना, अभंग गाताना खूपच छान वाटतं की खरंच ह्या संत तुकाराम महाराजांनी, संत एकनाथांनी काय अभंग केला आहे. कथा सांगत असताना जीवन महाराज म्हणतात की मायबापाची सेवा करा, हेच खरं पुण्याचं काम आहे. म्हणून आई वडिलांची पहिली सेवा, मग नंतर सर्व काही. मग संध्याकाळी 5 वाजता हरिपाठ असतो. हरिपाठ म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे एकग्रस्त अभंगाचा समूह केला आहे.